दैनिक सकाळ इन आणि साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय. आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मत मांडण्यासाठी आलेल्या आहेत या विद्यार्थिनी, ज्या महिला महाविद्यालयाच्या या विद्यार्थिनी आहेत. सायबर संचलित महाविद्यालय महिला महाविद्यालयाच्या तरुणी आहेत. या आता आपलं मत मांडतायत त्या होऊ घातलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे. कोण होणार आहे महापौर, कोण होणार नगरसेवक, यासह राज्यातल्या विविध प्रश्नांवर आपलं ठाम मत मांडण्यासाठी या विद्यार्थिनी आता सज्ज झालेल्या आहेत. या रणरागिणी आता सज्ज झालेल्या आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत की राज्यामध्ये सध्या काय चाललंय, कोल्हापूरच्या राजकारणामध्ये काय चाललंय. काय सांगशील, सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. तू स्वतः मतदान करतेस का? हो, करते. काय वाटतं तुला या मतदानासंदर्भात? मला असंच वाटतं की मतदानाचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण जे तुम्ही म्हणता की आम्ही कामं करतोय, प्रत्येक गल्लीत जाऊन आता येत आहे की आम्हाला बाबा आम्हाला निवडून द्या, आमचं काम चालू आहे, आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय, पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीची गरज भागली आहे का, तो परिपूर्ण आहे का, हे तुम्ही बघितलं पाहिजे. तेच मला वाटतं. महापौर असतील, कोणी पण असू दे, नगराध्यक्ष असेल, महापौर असेल, महानगरपालिकेमध्ये कोणीही काम करणारा कर्मचारी असू दे, तो फक्त काय करतोय, एक जेवण देतात, पैसे देतात आणि मान्य करतात, झालं आम्हाला निवडून द्या. हे योग्य नाहीये असं मला वाटतं. अतिशय परिपक्व विचार या तरुणीनं मांडलेला आहे की पहिलाच प्रश्न माझा होता केवळ निवडणुकी संदर्भात. तुला या निवडणुकी संदर्भात काय वाटते महापालिकेच्या? जसं ही बोलली तसं मी कंटिन्यू करते की ही जसं बोलली की नुसता निवडणुकीच्या वेळेस ते येते घरी आणि हे करा पाया पडते, ते तसं कंटिन्यू तिने जे बोलते ते सत्यात उतरवायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. इतकंच. बाकी तू मतदान करतेस का? नाही, हे माझं पहिलं मतदान आहे आणि मला एवढंच बोलायचं आहे की आत्तापर्यंत एक एक उमेदवार होते, पण यावेळीपासून 4 उमेदवार आहेत प्रत्येक पक्षाला. मग जेवढी कामं आत्तापर्यंत होत नव्हती त्यापेक्षा आत्ता जास्त होतील अशी माझी मला वाटतं. असं तर कामं व्हायला पाहिजेत. काय वाटतं तुला निवडणुकांसंदर्भात? निवडणुका व्हायला पाहिजेत की नको? ऑब्व्हियसली व्हायला तरी पाहिजेत, कारण जर निवडणुका झाले नसतील तर मग आपलं जे आमचं जे आम्हाला कोण लीडर आवडतं त्याशिवाय आम्ही फायनलाइज नाही करू शकत. जर निवडणुका झाली तर मेजॉरिटी ऑफ द पीपल ज्याला वोट देतील त्याप्रमाणे आम्ही आमचं लीडर निवडू आणि तसंच आमचे जे काय अपेक्षा आहेत, आमची अशी अपेक्षा आहे की ते आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कर. हो, व्हायला पाहिजेत. नगरसेवक म्हणून जे प्रतिनिधी निवडून येतील त्यांनी कोल्हापुराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्यक्षपणे काम जबाबदारीने केले पाहिजे. तसेच महिलांच्या सुरक्षितेसाठी त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. कोल्हापुरातील रस्ते विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, अपूर्ण कामे राहिलेली आहेत, त्यांवर त्यांनी काम केले पाहिजे. पुन्हा कोल्हापूर हे एक ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या एक महत्त्वाचे शहर मानले जाते, त्यामुळे रंकाळा अनेक पर्यटन स्थळांची स्वच्छता पुन्हा सौंदर्यीकरण नियमितपणे केले पाहिजे. कोल्हापूरचे विविध प्रश्न खरं तर या तरुणी मांडताना दिसत आहेत. एकूणच निवडणुकांसंदर्भात तुला काय वाटतं की या साधारण 1-1.5-2 वर्षामध्ये आता निवडणुका यायला सुरुवात झालेली आहे, आता महापालिकेची निवडणूक आहे, गरजेची आहे का निवडणूक? निवडणूक तर गरजेची आहेच, पण त्या निवडणुका होण्यामागचं रिझन काय आहे हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे ध्यानात. आणि जे लोक निवडणुकांना उभारले आहेत त्यांनी खरं तर आत्ता इलेक्शन आले की रस्त्यावरती उतरतात. ह्याच्या आधी रस्त्यावरती उतरतात का, नागरिकांना काय पाहिजे काय नको हे बघतात का, हे त्यांनी ध्यानात घेऊन बघितलं पाहिजे. आणि कोल्हापुराच्या विकासासाठी हे प्रश्न प्रत्येक नागरिकांनी मांडले पाहिजे असं वाटतं. तू मतदान करतेस का? नाही, पण माझं आता पहिल्यांदाच मतदान आहे. आता आपल्या नगरपालिकेची निवडणुका सुरू होणार आहेत. त्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू करताना जसं उमेदवार आधी कधीच बाहेर पडले नव्हते, ज्यावेळी कोल्हापूरचं विकासीकरण घेतलेला नव्हता, पण आत्ता सगळे उमेदवार सगळे म्हणत आहे करणार विकसित करणार. मग आमची अपेक्षा आहे की जो निवडणूक उमेदवार उभारून येईल त्यांना आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे. यापूर्वी तू मतदान कधी केलंस? नाही, ये मेरा तुझं पहिलं मतदान? हाँ, यस, फर्स्ट टाइम है. और मुझे ऐसे लगता है कि जो कोई मतलब नेता हो वो ऑनेस्ट रहे और लोगों की सुनने वाला चाहिए. फर्स्ट ऑफ ऑल अपना ही सिर्फ ना देखे, पूरे जनता का देखे. वो जो है वो मतलब सबको लेके चले, सबके राइट्स है, सब लोग मिलके तुम्हें मतलब वोट दे रहे, तो फर्स्ट उनका ये बनता है कि वो उनका सुने, उनके लिए काम करे
और बस इतना ही। मत देताना तुझ्या मनात नेमके कुठले विचार येत असतात की बाबा आपण आता मतदानाला जाणार आहोत आणि तुझी अपेक्षा काय असते? मला वाटते की यंग जनरेशन पॉलिटिक्समध्ये उतरायला पाहिजे, कारण न्यू आयडियाज त्यांच्या डोक्यांमध्ये येत असतात आणि प्रत्येक एज ग्रुपचा ते विचार करत असतात, ना की फक्त जे वर्किंग वुमेन किंवा मेन आहेत, बल्कि लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतचा सगळा विचार करत असतात. निवडणुकांमध्ये खरं तर वेगवेगळी आमिषं दाखवली जातात, वेगवेगळे आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात. तुला वाटतं का की याची गरज असते? नाही, जे आहे ते ऑनेस्ट राहायला पाहिजे. जे तुम्ही करताय ते सगळ्यांसाठी करायला पाहिजे. असं नाही की तुम्ही रिश्वत देताय आणि काम करून घेताय, नंतर तुम्ही विसरताय की आपण काहीतरी दिलेलं, की आपण काहीतरी मत दिलेलं आपला की हे मी करून दाखवीन आणि तुम्ही करत नाही, मग हे चुकीचं आहे. जे आहे ते खरं बोला आणि ते खरं करा. काय वाटतं तुला एकूणच मतदान प्रक्रियेसंदर्भात? तू केलंस का मतदान? हो, केलंय मी. याआधी केलेलं आहे मतदान. आत्ता माझं सेकंड टाइम आहे. मला असं वाटतंय की जे त्यांनी आश्वासनं दिलेले असतात, जेव्हा मतदाराला उमेदवार उभारलेले असतात आणि आपल्या घरामध्ये येऊन ते आपल्याला मतं द्या म्हणून सांगतात, ते उमेदवार एकदा आम्हाला माहिती पण नसतात, जे तेव्हा येऊन उभा राहिल्यावरती आम्हाला कळतात की त्यांनी कामं काय केलेत असं ते सांगतात, पण कधी ते दिसलेले पण नसतात. पण ते त्यांनी जी आश्वासनं देतात की तुमचं आम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू, ते करू, तर ते त्यांनी ॲक्च्युअलमध्ये करणं गरजेचं आहे. आमिष दाखवण्यापेक्षा तेच पैसे तिथे त्यांनी युटिलाइज करून त्यांनी परवानगी काढून जर त्या गोष्टी केल्या तर खूप विकास खूप चांगला होईल आपल्या देशाचा. निवडणुकांमुळे विकास होईल का? हो, त्यांनी करायलाच पाहिजे. जे त्यांनी आश्वासन दिले ते निवडून आल्यावर त्यांनी पूर्ण करायलाच पाहिजे. मतदारांना अनेक आश्वासनं दिली जातात आणि त्या आश्वासनांची पूर्तता केली जाते का, हा खरा या ठिकाणी मुद्दा येतो. काय वाटते तुला, ही जी आश्वासनं चालू आहेत, मोठमोठे भोंगे रिक्षा चालू आहेत, खरंच या आश्वासनांची पूर्तता होते? खरं म्हणजे ते सांगतात त्यातलं काहीच करत नाहीत. इतके दिवस रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत, पण आत्ता निवडणूक आल्यानंतरच सगळीकडचे रस्ते करायला चालू केलेत. पण एवढ्या काळापुरतंच त्यांनी रस्ते रिपेअर करणं गरजेचं नाही आहे. पूर्ण वेळ त्यांनी ते रस्ते व्यवस्थित मेंटेन केले पाहिजेत. काय प्रश्न आहेत कोल्हापूर शहराचे? आत्ता जे बसेस, जे लोकल ट्रान्सपोर्ट बसेस आहेत, त्यांनी फक्त टायमिंग्स दिलेत की ह्या टायमिंगवरती बसेस येतील, पण एकाही टायमिंगवरती बसेस येत नाहीत. त्यामुळे लोकांची खूप चिडचिड होते की त्यांना वेळेत कुठेही पोहोचता येत नाहीत. त्याच्यावरती त्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे असं मला वाटतं. दररोज फेस करतेस हा प्रॉब्लेम? दररोज नाही, पण जेव्हा मला जायचं असतं तेव्हा तरी नसतात. पण आणि काही मुली असतात की ज्या लोकल रोज येतात कॉलेजमध्ये, त्यांना पण वेळेवरती येता येत नाही, त्यांचे लेक्चर्स वगैरे मिस होतात. तर त्याच्यावरती त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. काय वाटतं तुला, शहरामध्ये कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत जे सोडवले पाहिजेत? बसेसचा तर प्रॉब्लेम आहेच, तर त्यांनी स्वच्छताही ठेवली पाहिजे. आता आपण बघत आहे CBS बस स्टँडच्या जवळ ते जे कचरा आहे ते आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. आणि बसेसचे पण खूप प्रॉब्लेम आहेत. रस्ते म्हणा, जर आता आपण कुठे आता बाहेर जायचं म्हणलं तर रस्त्याचे कामे बरोबर नसल्यामुळे आपल्याला 1 तासाचा रस्ता 2 तासाला पडतोयच. म्हणजे वेळोवेळी तर पोचणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला पुढचं काम जर महत्त्वाचं असलं, बोर्ड्स पेपर असले तर स्टुडंट्स लोकांना खूप प्रॉब्लेम होतात. तर ते त्यांनी. तुला वाटतं का शहर स्वच्छ आहे, आरोग्यदायी आहे? काय वाटतं शहर? अजून तरी नाही आहे. खूप ठिकाणी कचराच पसरलेला आहे, ज्याचं नीट स्वच्छता केली जात नाही. बऱ्याच ठिकाणी लोक एका ठिकाणी कचरा टाकला की तिथेच टाकतात, परत त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नसतं. त्यामुळे तो पूर्ण एरिया तसाच कचरा तिथे भरत जातो. त्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरते. कोल्हापूर शहर स्वच्छ आहे असं तुम्हाला वाटतं का? कुणाकुणाला वाटतं की कोल्हापूर शहर स्वच्छ आहे असं? हात वर करा. नाही, कोणालाच नाही. कोल्हापूर हे धूळमुक्त आहे असं तुम्हाला वाटतं का? असेल तर हात वर करा. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही असमाधानी आहात कोल्हापूर संदर्भात, स्वच्छतेसंदर्भात? काय वाटतं एकूणच कोल्हापुरामध्ये कुठले प्रॉब्लेम्स आहेत? काय वाटतं तुला?
म्हणजे जे महिलांना सुरक्षण पाहिजे, आता शिक्षण तर मिळतं आहे मुलींना, पण जे बसेसमध्ये किंवा ट्रान्सपोर्टमध्ये जे हॅरॅसमेंट होतं ती थांबायला पाहिजे. आणि एखादा रेप झाल्यानंतर फक्त 2-3 दिवसच त्याच्या गोष्टीची चर्चा असते किंवा आंदोलन, मोर्चा, ते कॅन्डल्स वगैरे असतं, पण त्यानंतर एक 10-12 दिवसानंतर त्याचं कुठेच बोलणं होत नाही, कुठे कोणत्याही राजकारणामध्ये त्याचा उल्लेख नसतो किंवा कोणत्याही भाषणात ते बोललं जात नाही की ह्याला अशाची शिक्षा मिळायला पाहिजे. आणि सो ते कोर्टात पण तिथेच थांबलं जातं, पुढे काहीच प्रक्रिया. कुठले प्रश्न कोल्हापूरचे आहेत किंवा राज्यातले आहेत तुला काय वाटतं? क्वेश्चन काय वाटतं तुला? कुठले प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे वाटतात की ते या निवडणुकीत सोडवले पाहिजेत? ट्रॅफिक पोलीस, ट्रॅफिकचे आणि कचरा हा मुख्य प्रश्न आहे. परत आपले घंटागाडी वेळेवर येत नाही, पाण्याचा प्रश्न असतो, अनेक ठिकाणी पाणी येत नाही, वेळेवर येत नाही आणि आलं तरी लगेच जातं, इतके प्रश्न आहेत. सर ड्रेनेजचं लाईक हां गटर अँड ऑल ते ओपन असतंय, त्याची वास येणं, दॅट्स नॉट प्रॉपर. दोन महत्त्वाचे प्रश्न तुला असे कुठले वाटतात की ते सोडवले पाहिजेत निवडणुकीत? हेच की जे प्रॉमिसेस वगैरे करतात त्यांनी ते त्या प्रॉमिसेसवर टिकले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर जे कचऱ्याचा जो प्रश्न येतोय, जे ड्रेनेजेस येते ते त्याच्यानं पण खूप घाण होतात, परत त्याचे पण आजार होतात, ते पण त्यांचा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे. निवडणुकीचं वातावरण संपूर्ण शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये आहे. प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार तुमच्या दारात येतात, घरात येतात, अनेक सूचना करतात, आश्वासनांची खैरात करत असतात. अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये महिला आरक्षण जे आहे, महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे का निवडणुकीमध्ये? काय वाटतं तुला? दिलं पाहिजे, कारण की महिलांनी पण पुढे गेलं पाहिजेत. सगळी हे घेतलं म्हणजे जगाचं काही हे आहे ते घेतलं पाहिजेत. आणि मला असं वाटतं की मुलींनी पण पुढे म्हणजे बायकांनी आलं पाहिजेत. जसं की आता कसं चाललं की रेप ते असं वेगवेगळं होत आहेत, पण असं मला वाटतं की मुलींनी पण पुढे गेलं पाहिजे. काय वाटतं तुला महिलांसंदर्भात? हो, महिलांनी पुढे गेलंच पाहिजे, कारण का असं म्हणजे म्हणतात की आता पुरुषच सगळे पुढे आहेत, पण असं नाही आहे, महिलासुद्धा पुढे गेल्या आहेत आणि हे जायलाच पाहिजे. निवडणुकांमध्ये महिलांचं स्थान काय आहे? महिलांनी निवडणूक लढवली पाहिजे नाही पाहिजे, काय वाटतं? लढवली पाहिजे. त्यांनी घरात न बसता पुढं आलं पाहिजे. आणखी काय महिलांनी काय केलं पाहिजे राजकारणामध्ये? काय वाटतं तुला महिलांचं? महिलांनी राजकारणात यायला हवं आणि जे महिलांच्या समस्या आहेत त्याच्यावर जास्त गौर केलं पाहिजे आणि ते सॉल्व्ह पण करायला पाहिजे. ज्या महिला कायम मागच थांबतात त्यांना पण त्यांनी पुढं आणलं, स्वतः पुढे जाऊन त्यांना पण पुढं आणलं पाहिजे. महिलांना दिलं पाहिजे का प्राधान्य निवडणुकांमध्ये? काय वाटतं तुला? काय वाटतं? नको महिला दिलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? दोन कारण सांगू शकशील? काय सांगशील? महिलांनी काय केलं पाहिजे इलेक्शनमध्ये निवडून आल्यानंतर किंवा निवडणुकीमध्ये उभारलं पाहिजे का? हा, उभारलं पाहिजे महिलांनी. त्या महिलांचं असं जे काही समस्या असतात ते सोडवू शकतात. त्या महिला असं आहे की पुरुषांना पण खुलं होऊन असं सांगू शकत नाहीत आपल्या काय समस्या असतात त्यामुळे त्या सांगू शकतात असं महिला जर झाल्या तर. काय वाटतं तुला? महिलांनी आलं पाहिजे का राजकारणामध्ये? हां, आलं पाहिजे. आलं पाहिजे. आलं पाहिजे. आलं पाहिजे. सध्या कोल्हापूर शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या पद्धतीनं ट्रान्सपोर्टची समस्या आहे, कचऱ्यांची समस्या आहे, आरोग्याच्या समस्या आहेत, त्याबरोबरच सर्वात महत्त्वाचा म्हणजे लेडीज टॉयलेटचा प्रश्न सध्या कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या चर्चेला येतोय. कारण कोल्हापूर शहरामध्ये जशा महिला राहतात, जिल्ह्यातल्या महिला जशा शहरामध्ये काम करायला येतात, त्याच पद्धतीनं करवीर निवासिनी श्री क्षेत्र श्री अंबाबाई मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाला हजारो पर्यटक कोल्हापुरात येत असतात. त्यामध्ये महिलांची संख्या जास्त असते. मात्र दुर्दैवाने कोल्हापुरामध्ये महिला टॉयलेट्स उपलब्ध नाही आहेत. काय वाटते अशा परिस्थितीमध्ये शहरामध्ये टॉयलेट्स झाले पाहिजेत का? काय सांगशील? बोला. झाले पाहिजे. झाले पाहिजे. महिलांची सोय झाली पाहिजे का? हो, इथं कसं आहे माहिती आहे का, स्वच्छतेनिमित्त काहीच नाही. आता जे आम्ही सगळी कॉलेजला जे येतो ना रेल्वे फाटकच्या रोडवरून, तो पूर्ण असा कचऱ्यानं भरलेला असतो आणि तिथलं गटरीचं पाणी पण वर आलेलं असतं. मग ते स्मेल ते सगळं यायला पण वाट नसते नीट.
असं गाडी ते जात असतात, काहीच वाट नसते तिथं, पूर्ण स्मेलनं भरलेला असतो तो. परत KMT पण नाहीत नीट टायमिंगला, परत खराब झालेल्या KMT असतात. आम्हाला कॉलेजला यायला पण प्रॉब्लेम होतो, एक एकदा लेट आली की टायमिंग मग आमचं चुकतंय, असं ते नव्हतं. एक मुलगी म्हणून कॉलेजला येताना कुठल्या कुठल्या समस्यांना तुला तोंड द्यावं लागतं शहरात? फर्स्ट वन तर जे ट्रॅफिक असतं त्याला, आसपासची लोक ज्यांची नजर वेगळीच दृष्टिकोनाने बघतात. एक मुलगी आहे म्हणून एक असते ना की हां बाबा ही मुलगी आहे, तर तिच्याकडे वाईट नजरेने हे बघतातच. म्हणजे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहायला पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. तुला काय वाटतं कुठल्या प्रॉब्लेमना तू फेस करतेस? मी तर पहिला सांगेन की बसचा खूप प्रॉब्लेम आहे या जायला ट्रान्सपोर्टसाठी, कारण का वेळेवरती बसच नसतात आणि मुलींना यायला खूप वेळ होतो कॉलेजमध्ये. त्यामुळे आमचं पण थोडं नुकसान होतं, लेक्चर्स होऊन जातात पहिली, त्यामुळे बससाठी खूप मोठं नुकसान आहे माझ्यासाठी. तर कुठले महत्त्वाचे प्रॉब्लेम्स? बसचाच प्रॉब्लेम वाटतो. हां, बस वेळेवर मिळत नाहीत आणि भेटल्या तरी त्यात बॉईज इतके लगेच चढतात की गर्ल्सला टाईमच भेटत नाही. म्हणजे मुलींसाठी एक स्वतंत्र बस असणं असावी असं तुला वाटतं का? असं नाही, पण त्यांना धक्काबुक्की न करता चढावं बसमध्ये. कुठले प्रश्न वाटतात तुला महत्त्वाचे? कुठले प्रॉब्लेम तू फेस करतेस? एवढं बसचा तेच करतो आणि बाकी आणि वॉशरूम त्या ठिकाणी नसतात त्यावेळे पण लेडीजला. हा सगळ्यात महत्त्वाचाच प्रश्न आहे की लेडीजसाठी वॉशरूम नाहीत शहरामध्ये. आणि महिलांसाठी आता जर रिक्षा आपण बघितल्या तर पिंक रिक्षा काढलेल्या आहेत, तर तसंच महिलांसाठी बस सुविधासुद्धा केल्या पाहिजे. तर कसं आहे की एक एक बस जर बघितले तर तिथे गर्दी एवढी असते की एक लोक बाहेर असतात अर्धी, आणि कुठे म्हणजे धक्काबुक्की लागून तर तिथं काहीतरी होऊ शकतं, म्हणजे पडू शकतात वगैरे, असं होऊ शकतं. कोल्हापूर शहरामध्ये जेव्हा महिला येतात, मुली आपापल्या ठिकाणी प्रवास करत असतात, अनेक प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागत असतात. सध्या निवडणुकांचा जमाना आहे, निवडणुका चालू आहेत. तुम्हाला माहिती आहे लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झालेली आहे. आपल्याला एक आश्वासन दिलेलं आहे राज्यकर्त्यांनी, ते म्हणजे लाडक्या बहिणीचं. गरजेची आहे का लाडकी बहीण? काय सांगशील? पैसे देऊन महिलेला अपंग करणं किंवा तिचे हात बांधणं योग्य वाटतं का? नाही. नाही. महिलेला सक्षम करणं गरजेचं आहे की अशी योजना देऊन तिला थांबवणं गरजेचं आहे? सक्षम करणं. सक्षम करणं. हो. काय वाटतं तुला? सक्षम करणं गरजेचं आहे. काय कारण काय? का सक्षम झाली पाहिजे महिला? योजना ज्या राज्य शासनाच्या वतीने दिल्या जातात, सरकारच्या वतीने दिल्या जातात, त्याचा खरंच फायदा होतो का? लोकांपर्यंत पोहोचतात का त्या? नाही पोचत. पोहोचत नाही पोचत. काय सांगशील? नाही पोचत. नाही पोहोचत. नाही पोचत. पोहोचलेला नाही. नाही. पोचून काय उपयोग आहे त्याचा? पैसे किती दिवस पुरणार आहेत असे? त्यापेक्षा महिलांना रोजगार उपलब्ध करा ना, रोजगाराच्या संधी उपलब्ध करा. संपला विषय. सपला विषय? बघा हिनं संपवलाच विषय कोल्हापुरी पद्धतीनं, सपलाच. काय म्हणशील तू? नाही. सपला विषय. तुझा विषय सांग. नाही, रोजगार दिला पाहिजे महिलांना काहीतरी असं. महिलांसाठी रोजगार दिला पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. काय काय दिलं पाहिजे? ज्या महिला जे साधी कामं करतायत त्यांना जरा वरच्या लेवलची कामं दिली पाहिजेत. काय सांगशील? महिलांना शिक्षण किंवा महिलांना सक्षमीकरण मिळालं पाहिजे आणि रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार मिळाला. काय सांगू शकशील तू? रोजगार दिला पाहिजे का महिलांना? दिला पाहिजे. मी आता सर्वांसाठी एक कॉमन प्रश्न असा विचारणार आहे. तुम्हाला समजा कोल्हापूर महानगरपालिका असेल किंवा इतर राज्याच्या निवडणुकामध्ये जर संधी मिळाली नगरसेवक म्हणून काम करण्याची, तर तुम्ही काय काम करू शकाल? नगरसेवक म्हणून, नगरसेविका म्हणून जर संधी मिळाली तर तू काय करू शकशील? जर मला मिळालं नगरसेवक व्हायचं तर फर्स्ट ऑफ ऑल जे सारखं डांबरीकरण होतं आहे रोडचे, ते न करता असा एखादा प्लॅन करेन की बाबा ते सारखे करायला लागू नयेत. जसं की सिमेंटचे वगैरे रोड्स बनवतात, फर्स्ट ऑफ ऑल ते करेन. आणि दुसरं पाण्याची टंचाई वगैरे त्या आहेत त्या आपण दूर करेन. पण KMTसाठी गर्ल्सना वेगळे बसेस वगैरे करेन. एवढं. काय वाटतं तुला? तू जर नगरसेविका किंवा महापौर झालीस तर तू काय करणार? सगळ्यात पहिला तर स्वतः प्रशिक्षण घेणार, कारण की असंच कोणीही उठून नगरसेवक असं बनू नाही शकत, कारण की आपल्याला
बघायचं आहे, सोसायटी आपल्याला सांभाळायची आहे. सो सगळ्यात पहिलं तर आपल्याला त्याच्यावर अभ्यास करावा लागणार. त्यानंतर एखाद्या वेळेला सपोज आपण बनलो नगरसेवक, तर आधी सगळं एक्झामिन करायला लागणार की कोणते कोणते प्रॉब्लेम आहेत, किती प्रॉब्लेम्स आहेत, कोणाला काय प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली काय काय प्रॉब्लेम येणार आहेत ते आपण आधी एक्झामिन करायचं. असं ते एकदम एकच वेळेला सगळे प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होणार नाही, पण ज्याची खरंच गरज आहे, लगेच करायची खूप गरज आहे, त्याच्यावर अगोदर जोर देणार. ते प्रॉब्लेम्स आधी सॉल्व्ह करावे लागणार आणि मग नंतरनी हळूहळू प्रत्येक एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तसं आपण सोसायटीला हेल्प करू शकतो. काय वाटतं तुला की तू जर नगरसेविका झालीस किंवा महापौर होण्याची संधी मिळाली, आमदार होण्याची संधी मिळाली, तर तू काय करू शकते? असं काही नाही, मी जर तसं झाले तर मग काय कचरा वगैरे इथं तिथं असतं ते साफ करेन. बकट तू स्वतः साफ करणार? नाही, आमची टीम वगैरे बनवू. टीम बोलून तू कचरा साफ करणार. तुला काय वाटतं तू नगरसेविका झालीस तर तू काय करू शकते? आश्वासनं देणं. जर का आश्वासन दिलं तर ते म्हणजे आणलं पण पाहिजे की हे आश्वासन दिलंय तर ते मी पूर्ण पण केलं पाहिजे. आणि जो काही कोल्हापुरात प्रॉब्लेम चालू आहे की कोणतरी येणार असेल तरच हा रस्ता बनवला जातो किंवा तो रस्ता तो तसाच असतो किंवा ते खड्डे तसेच असतात. कोणतरी आमदार मुख्यमंत्री वगैरे येणार असले तरच ते रस्ते तिथल्या पुरतेच ते त्यांचं जो काही येण्या जाण्याचा मार्ग आहे तो तेवढाच दुरुस्त केला जातो. हे पहिला मी बंद करीन. आत्ता आपण बघतोय की इलेक्शन्स 15 तारखेला आल्यात तर पूर्ण राजारामपुरी शाहूपुरीचे रस्ते आधी फार बघण्याच्या लायकीचे पण नव्हते, पण ते आता इलेक्शन आल्यामुळेच ते दुरुस्त केले जातात. हे पहिला बंद करीन. जे काही डेली तुमचं रुटीन आहे, हां बाबा वर्षाने रस्ता चेंज केला पाहिजे, ते मी करून टाकेन. तुला काय वाटते काय कायापालट तू शहराचा करू शकते? ॲक्च्युली असं काय माझा आयडिया नाही आहे, पण जो नगरसेवक किंवा असेल तो सर्वसामान्य असावा, जो लोकांच्या मध्ये वावरून त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ऐकून त्याच्यावरती काम करणारा असावा. असं नको की पैसा आहे, त्यांनाच पार्टीने त्यांना सपोर्ट केल्यामुळे त्या पार्टीच्या जोरावरती निवडून आला आहे, तो निवडून आलेला असतो तो परत येतही नाही. परत आमच्या एरियामध्ये खूप असं झालेलं आहे, रस्ते साफ करायला येत नाहीत, पाण्याचे जर प्रॉब्लेम झाले तर कितीही कॉल केला तरी कोणीही उत्तर देत नाही, असं आम्ही खूप बघितलं. ते बंद व्हायला पाहिजे. म्हणजे नगरसेवक जे नॉट रिचेबल होतात ते तू रिचेबल असणार आहे याचा अर्थ. तू काय करू शकशील तू जर नगरसेविका झालीस तर? सगळ्यात पहिलं बसची कमतरता भरून काढेन. आत्ता जर का बघायला गेलं तर महिलांसाठी बघितलं तर अक्षरशः बसची एवढी कमतरता आहे की एक बस पहिल्यांदा आली तर ते तासाभराने दुसरी बस येते, त्यामुळं बसची गर्दी खूप वाढते आणि सगळ्यात पहिला पुरुष चढतात, महिलांना मागं टाकलं जातं, मग त्यांना बाहेर बसच्या म्हणजे खूप अशी अडचणींना सामोरं जावं लागतं. मग धक्काबुक्की होते, काही माणसं पण चांगली नसतात बसमध्ये, तर मुलींना पण तू हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकशील असं वाटतं तुला? काय वाटतं तुला? आपण आता खूप सारे प्रॉब्लेम्स बघतो, जसं की रोड खराब्स आहेत, वॉशरूम्स अवेलेबल नाही आहेत आणि ट्रॅफिक सिग्नल्स कोणते कोणते बंद असतात, तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो प्रॉब्लेम्स. आणि तुला संधी मिळाली तर काय करशील तू? प्रभागातील सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करीन आणि पुरेपूर त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करीन, जसं की रस्ते, पाण्याची समस्या, ट्रॅफिक सिग्नल्स. आता सायबर चौकातच ट्रॅफिक सिग्नल्समुळे केवढे ॲक्सिडेंट होतात, ते सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. काय वाटतं तुला? कोल्हापुरात जर म्हणजे एक नगरसेविका जर काय बदलाव करायचं म्हटलं तर खड्ड्यांमुळे जास्त ॲक्सिडेंट होतो आणि बातम्यांमध्ये जर जास्त तुम्ही बघितलं असेल तर तेच उठून दिसतं जास्ती. तर पहिला आणि कसं आहे की रस्ते अर्धवट सोडले जातात त्यांचं काम, असं होतं. या खरं तर ज्या तरुणी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांचं मत आहे की त्यांना एखादी संधी दिली तर त्या काय करू शकतात. वर्षोनवर्ष जे प्रॉब्लेम्स आहेत, खड्ड्यांचे असतील, रस्त्यांचे असतील, आरोग्याचे असतील, हे सर्व सॉल्व करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. मी तुमच्यासाठी एक प्रश्न असा पुन्हा एकदा घेतो की तुम्ही नगरसेवक झाला तर तुम्ही काय करू शकता, सांगा. मला फक्त विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सांगायचं आहे. 2024मध्ये चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं की महिलांसाठी शिक्षण मोफत होईल, पण बहुतेक अशा कॉलेजमध्ये असं नाही आहे. आमच्या पण कॉलेजमध्ये असं नाही आहे, कारण तेवढा निधी कॉलेजला मिळत नसेल वगैरे असं काहीतरी असेल. माझी एवढीच इच्छा आहे की मला जर संधी मिळाली तर मी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करेन. तुला संधी मिळाली तर काय करशील?
फर्स्ट थिंग मी तर पहिलं जे आपल्या कोल्हापूरमध्ये जे ठिकाणी जे घाण वगैरे झाले ते पहिलं मी स्वच्छ करण्याचं हे करेन, कारण का त्याच्यापासूनच भरपूर लोक आजारी पडत आहेत. सो तेच. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ना आता काही सोयीसुविधा उपलब्ध आहेत, जसं की ओला उबर. ते आपल्या कोल्हापुरात अजून नाही आहे. आणि आम्ही जर विचारलं, आता इथंच गेल्यानंतर विचारलं की रिक्षावाल्याला आम्हाला जायचं आहे थोडं बाईच्या तो मला म्हणणार की 80 रुपये लागतील पर पर्सन एकटी असेल तर. मग तो आम्हाला तसं नाही पाहिजे. आम्ही बुक केल्यानंतर आम्हाला ती सुविधा भेटली पाहिजे. ते आणण्याचा मी प्रयत्न करेन. कोल्हापूरमध्ये आपलं कोल्हापूर हिस्टॉरिकल प्लेससाठी फेमस आहे, तर आपल्याला कोल्हापूरचे हिस्टॉरिकल प्लेस ओव्हरऑल कोल्हापूरमध्ये जी धूळ वगैरे आहे हे क्लिअर करायला पाहिजे. हिस्टॉरिकल प्लेसेस जपले पाहिजेत, हे मी करेन. मी जर नगरसेविका झाली तर मी ज्या वार्डाची मी नगरसेविका झाली तर त्या वार्डाची सेविका बनून मी सगळं काम करेन की त्या वार्डाच्या काय समस्या आहेत, लोकांच्या काय समस्या आहेत, त्या वार्डामध्ये मला काय काम जास्त केलं पाहिजे काय नाही ह्याच्यावरती मी जास्त भार देईन. तुम्हाला सर्वांसाठी एक कॉमन प्रश्न माझा असा आहे की तुम्हाला लाडकी बहीण व्हायचं आहे की उद्योजिका, चांगली सक्षम महिला व्हायचं आहे? मी सगळ्यांना विचारत येऊ, त्याची तुम्ही कारणं सांगा. तुम्हाला नेमकं काय व्हायचं आहे? चांगली सक्षम महिला, कारण की मला इंडिपेंडंट राहायचं आहे. मला कुणावर निर्भय राहायचं नाही आहे. जे करेन ते मला स्वतःचं असेल, मला कुणावर असं राहायचं नाही आहे. मला पण तसंच वाटतं की लाडकी बहीण असण्यापेक्षा स्वतः स्वसक्षम स्वतःच्या पायावर उभा असणं कायम कधीही चांगलं, कारण त्या बळावरती आपण पूर्ण जग जिंकू शकतो आणि आपल्याला पाहिजे त्या गोष्टींच्या संधी पण उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे मोस्टली मी तेच निवडेन. काय सांगतेस, लाडकी की सक्षम? सक्षम महिला. सक्षम का बरं? काय लाडकी बहीण होण्यापेक्षा सक्षम राहिलेले आपण स्वतः इंडिपेंडेंट असतो, कुणावर अवलंबून राहायला लागत नाही आपल्याला. त्यामुळे सक्षम महिला, कारण की आपण स्वतः पैसे कमवून आपलं एक्सेस लिमिटेड ठेवू नाही शकत. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं खर्च करू शकतो आणि आपल्या मनासारखं वागू शकतो. लाडकी की सक्षम? लाडकी नाही, सक्षम लाडकी नाही. नाही. हाँ, सक्षम महिला, लाइक सेल्फ इंडिपेंडेंट, बिकॉज मंथली 1500 से तो कुछ होने वाला नहीं है ऐसे ही. तो उससे बेटर कि सेल्फ इंडिपेंडेंट बनो. जास्त दिले तर नाही. नकोच. हां. काय सांगशील, लाडकी की सक्षम? सक्षम, कारण जर लाडकी बहीण आपण घेतली तर मग आपले घरदार ते फक्त एवढं चालू शकते. फक्त मग सक्षम बनलं की आपल्या आवडीनिवडी किंवा आपण ठामपणे आपली मत मांडू शकतो. त्यामुळे आपण सक्षम महिला म्हणलं पाहिजे. काय सांगशील, लाडकी की सक्षम? सक्षम महिला, कारण की सक्षम महिला होण्याचं एकच कारण आहे की आपली प्रत्येक महिलेला स्वतःचं मत हे मांडता आलंच पाहिजे. लाडकी बहिणीचं काय आहे, ते देतात, पैसे तर देतात त्यांनी, पण महिला त्या पैशांचा काय उपयोग करतात किंवा काय उपयोग केला पाहिजे त्यांनी हे सांगितलं का? नाही. त्यामुळे सक्षम महिला होणंच हेच बरोबर आहे. खरं तर राज्यामध्ये ह्या सगळ्या निवडणुका होत असताना एक प्रश्न तुमच्याकडून सुटून जातो, तो म्हणजे रोजगार निर्मितीचा. आता जवळजवळ तुम्ही ग्रॅज्युएशनला आलेला आहात. या राज्यकर्त्यांनी, राज्य शासनानं रोजगाराचे प्रश्न सोडवले पाहिजेत का? रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे? हो, मला असं वाटतं आहे, कारण आत्ता ह्या काळामध्ये रोजगार खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय आपलं काय उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यामुळे रोजगार निर्मिती तर केलीच पाहिजे. काय सांगशील, रोजगार निर्मिती झाली पाहिजे का? हो, झाली पाहिजे. महिलेला सक्षम झालं गरजेचं आहे. आता खूप महागाई वाढत चाललेली आहे, त्यामुळे सक्षम होणं गरजेचं आहे. रोजगार मिळाला पाहिजे. हो, झालं पाहिजे. रोजगार मिळालं पाहिजे. काय सांगशील? रोजगार मिळाला पाहिजे, कारण आता ती बोलली तसंच महागाई वाढत चाललं, त्यामुळे रोजगारही मिळालाच पाहिजे. रोजगार मिळाला. हो, रोजगार मिळायला हवा. आपण ही चर्चा करत असताना शहरातल्या विकासासंदर्भात खरं तर आपण बातचीत केलेली आहे. शहरातल्या समस्यांसंदर्भात आपण बातचीत केलेली आहे. आता आपण थोडंसं राज्याकडे वळूयात. काय वाटते, राज्यामध्ये एकूण आत्ताचं जे सरकार आहे या संदर्भात काय केलं पाहिजे आणखी सरकारने? तुम्हाला सरकारने पहिल्यांदा लाडकी बहिणीपेक्षा स्वतंत्र महिला हे केलं पाहिजे. लाडकी बहीण तेव्हा सुचलं की जेव्हा निवडणुका लागल्या. म्हणजे असं झालं की आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही आम्हाला मतदान करा. ह्याच्या आधी कधी हे झालं नाही. म्हणजे पैसे देऊन मतदान घेतलं विकत? होय, पैसे देऊन मतदान केलं.
काय वाटते तुला राज्य सरकारचं? खरं म्हटलं तर ज्यावेळी ही बोलली तसं म्हणजे लाडकी बहीण ही काही काही महिलांसाठी योग्य आहे. म्हणजे जे वयस्कर लोक आहेत ज्यांना काम करता येत नाही त्यांना ते पैसे उपयोगी पडतात. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही ते पैसे देण्यापेक्षा योग्य सुविधा द्या तुम्ही महिलांना. त्यावेळी आम्ही खऱ्या अर्थाने महिला म्हणजे सक्षम होऊ असं मला वाटतं. जास्तीत जास्त म्हटलं तर ज्या म्हणजे वयस्कर बायका आहेत त्यांना प्रॉब्लेम जास्त आहे. त्यांना औषधांसाठी पैसे वगैरे पुरत नाहीत. त्यांना खरी म्हणजे पेन्शनची जास्त गरज आहे. पण ते इकडे ज्या महिला काम करू शकतात त्यांना ते पैसे देतात. त्यामुळे जास्तीत जास्त ते पैसे वाया जातात. लाडक्या बहिणीचे पैसे वाया जातात. राज्य सरकारने काय केलं पाहिजे राज्याच्या विकासासाठी? लाडकी बहीण योजना केली आहे माहिती आहे, पण त्यासाठी लाडकी बहीण योजनाचं महिलांना पैसे देतात पण महागाई तशी वाढली आहे. म्हणजे जास्त द्यायला पाहिजे. नाही लाडकी बहीण योजना बंद करून किंवा ते महागाई कमी करायला पाहिजे ना त्यांनी. ते पैसे तिथेच यूज होतात. पण लाडक्या बहिणीला जेव्हा हे सगळे पैसे देतात त्यावेळी राज्यातल्या महिला मुली सुरक्षित आहेत का? वाटतं का तुम्हाला? हात वर करा. कुणाला वाटतं सुरक्षित आहेत? कोणाला वाटतं सुरक्षित नाहीत? या मुलींच्या हातावरूनच आपल्या लक्षात येईल राज्य सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यांचं थेट म्हणणं असं आहे की तुम्ही लाडकी बहीण म्हणून आम्हाला पैसे देऊ नका. आमच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय. एक सर्वांना आवडणारा प्रश्न मी आता शेवटचा घेतो. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? काय सांगशील? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. नोटा. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल तुम्हाला? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. उद्धव ठाकरे. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे खूप छान आहेत. बट महिलांच्या सुरक्षेचा ज्या वेळेला विषय येतोय त्यावेळेला प्रत्येकजण आपल्याला मतदान कसं होईल. आणि जर आता समजा आता महानगरपालिकेच्या किंवा निवडणुका चालू आहेत, जर ह्यामध्ये भाजप निवडून आलं तर वर भाजप निवडून येणार. त्यामुळे प्रत्येकजण आपापला फायदा बघायला लागलाय. आता आर्थिक सुधारणा म्हणा किंवा आरोग्य सेवा शिक्षण हे सगळीकडनं व्यवस्थित होतं. आता काही म्हणजे 2015ला ज्यावेळेला अब्दुल कलाम बोलले होते की भारत हा शक्तिशाली देश बनला पाहिजे, युवांचा देश बनला पाहिजे. पण युवा आहेत पण त्यामध्ये महिलांची संख्या खूप प्रमाणात आपल्याला वाढलेली दिसते. पण त्याच्या सुरक्षेचा आपण म्हणतो की महिला म्हणजे शक्तिशाली झाली, इंडिपेंडेंट झाली आपण म्हणतो, पैसे कमवायला लागल्यात. पण त्याच्या सुरक्षेचा विषय प्रत्येक आता बसमधनं जाताना किंवा रस्त्यावरून जाताना सुद्धा त्यांची नजर बघायची आपण की लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकीला हाच विषय आहे की पहिली आपली सुरक्षा कशी राखायची. त्यामुळे सरकारनं पहिला हा विषय घेतला पाहिजे की बाबा महिला पुढे जात आहेत, पैसे कमवतात, आपली ओळख बनवत आहेत, पण त्याची सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे. महिलांचा सुरक्षेचा प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे. काय वाटतं तुम्हाला राज्यामध्ये कोण तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतं? कुणाला मुख्यमंत्री म्हणून पाहता येईल? देवेंद्र फडणवीसच मोस्टली मला असं वाटतं की ते राज्यातल्या महिलांना सुरक्षित ठेवू शकतात. काय वाटतं? देवेंद्र फडणवीसच ठेवू शकतात. कोणीही जरी निवडून आलं तर असं नाही की कोण आलं म्हणून महिला सुरक्षित आहेत. कोणीही जरी आलं तरी फक्त हेच बघितलं पाहिजे की महिला कुठे सुरक्षित आहे. आजकाल ST असो किंवा KMT असो सगळीकडे महिलांसाठी आरक्षित सीट असते, पण तिथे किती महिलांना बसू देतात मला ते बघायचं आहे. गेले 3 वर्षापासून मी कोल्हापूरमधनं प्रवास करायला लागली आहे, बट मी असं मला ही सीट पाहिजे, महिलांची सीट आहे ही असं उठा म्हणून सांगितलं की कोणीही उठायला मागत आहेत. मग ती सीट आरक्षित का करतात? किंवा महिलांना किती सुरक्षा आहे की बसमध्ये प्रवास करतात, KMTमध्ये प्रवास करतात? किती महिलाच प्रोटेक्टेड आहेत हे आजही नाहीच, म्हणजे नाहीच आहेत की त्यांना उभं राहून जावं लागते किंवा वॉट एव्हर जे असेल. कोण सुरक्षित राज्य करू शकेल? एकनाथ शिंदे. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे सर करू शकतात. पण कसं आहे की महिलांच्या सुरक्षतेसाठी महिलांनी पण पाऊल उचललं पाहिजे. पण महिला किती जरी त्यांचा सपोर्टिव्ह असतील, किती जरी स्ट्रॉंग असतील, पण ते जे आहेत ना पुढून जे हे करतात, ज्यांची नजर नाही आहे चांगली वगैरे, ST स्टँडवरती सुद्धा आता महिला सुरक्षित नाहीच आहेत. एक किस्सा असा झाला होता म्हणून मी सांगते, कारण सगळे महिलांचं प्रोटेक्शन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कोण राज्य सुरक्षित ठेवू शकतो? सुरक्षित ठेवू शकतं असं त्यांनी घातलेले नियम हे प्रत्येक माणसाने पहिला पाळले पाहिजेत. त्यांनी जे पण काय महिलांसाठी उद्योजकासाठी काही हे निवडले असतील, कायदे काढले असतील, ते आमच्यापर्यंत नाही पोहोचले अजून. आदले मधले माणसं सगळे खात आहेत, त्यांना पैसे मिळत आहेत, ते सगळं चालू आहे. पण आमच्यापर्यंत ते नियम पोहोचवणारे काय तर त्यांनी असं केलं पाहिजे, कोणीही असून मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस.
उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. राज ठाकरे. राज ठाकरे. कोणीही जरी निवडून आलं तरी त्यांनी विकासासाठी काम केले पाहिजे. कोणीही निवडून येऊ दे, फक्त गर्ल्स प्रोटेक्शन हे पाहिजेच पाहिजे. कारण की आपण बघत आलो की मागं झालेल्या वर्षी रेपवरती किती ॲक्शन्स घेतले, काय त्यांच्यासाठी केलं. 2-3 दिवसांसाठी काढलेले सगळे ते रोडवरती ते उतरले, तेवढंच पुरेसं आहे काय आमच्यासाठी? म्हणजे राज्य सुरक्षित नाही असं नाहीच आहे, अजिबातच नाही आहे. म्हणायला गेलं तरी काही हरकत नाही. तू आहे का सहमत याच्याशी? होय, मी हिला सहमत आहे. कारण कोणीही निवडून आलं तरी सेफ्टीचा हा विषय येतोच. कोणी येऊ दे, बट सेफ्टी आमच्यासाठी सेफ्टीचं पूर्ण हे आहे करायला. का सुरक्षित मुलगी महिला? नाही, बिलकुल नाही. म्हणून मला त्यासाठी वाटते की महिला मुख्यमंत्री असावी. महिला मुख्यमंत्री असावी असं मत आहे. तुला काय वाटते? हो असावी. त्या जर महिला मुख्यमंत्री झाली तरी महिलांना सुरक्षित पण काय नावं आहेत का तुमच्याकडे बाबा राज्यामध्ये या मुख्यमंत्री होऊ शकतात? त्या राजकारणात येत नाहीत, बट गौरी सावंत म्हणून एक आहेत ज्या की ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी खूप वर्क करतात. सो त्या. तुला काय वाटतं कोण झाली पाहिजे महिला मुख्यमंत्री? नाही नाव काय वाटतं कोण असावं मुख्यमंत्री? मुख्यमंत्री मला कोणी झालं तरी चालेल, मोस्टली देवेंद्र फडणवीसजी व्हावेत असे वाटतं. पण विषय म्हणजे काय की त्यांनी बाकीच्या गोष्टी ज्या सेफ्टीच्या दृष्टीने आहेत, ज्या 4 दिवसासाठी मोर्चा वगैरे काढून नुसत्या केल्या जातात, पण त्याच्यावर ॲक्च्युअलमध्ये ज्या ॲक्शन घ्यायला पाहिजेत त्या घेऊन आणि कडेकोट बंदोबस्त. इवन स्त्री आत्ता सकाळची पण सुरक्षित नाही आहे ना, 5 वर्षाची मुलगी आहे ना, छोटं बाळ आहे. कुठलीच स्त्री सुरक्षित नाही आहे. त्यामुळे त्याच्यावरती त्यांनी लिगल ॲक्शन जशा परदेशांमध्ये वगैरे जशा आहेत की महिला कधीही कुठल्याही वेळेला फिरू शकतात, तसं ह्या आपल्याही देशात तसं व्हावी अशी काहीतरी त्यांनी सोय करावी ही मागणी. काय वाटते कोण सुरक्षित ठेवू शकतं राज्य? महिला. हां असंच. आपण पाहिलं या सर्व तरुणींनी विद्यार्थिनींनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. त्यांचं म्हणणं एवढंच आहे, निवडणूक ग्रामपंचायतीची असो, महापालिकेची असो किंवा राज्याची असो, या सगळ्या निवडणुकांमध्ये घोषणा दिल्या जातात, आश्वासनं दिली जातात, मात्र ती कुठंही पाळली जात नाही असा त्यांचा अनुभव आहे. मुख्यमंत्री कोणी असू दे, राज्य सुरक्षित ठेवणारा मुख्यमंत्री आपणाला हवा असं मत देखील त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. राज्यामध्ये मुली असतील, लहान बाळं असतील, महिला असतील, या सुरक्षित नाहीत. त्यामुळे राज्यकर्त्यांनी याकडं लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि जेव्हा शहराच्या महापालिकेच्या निवडणुका येत असतात त्यावेळी मात्र शहर स्वच्छ झालं पाहिजे आणि प्रामुख्याने मुलींसाठी, महिलांसाठी शौचालय असणं तितकंच गरजेचं आहे असं मत देखील या तरुणींनी मांडलेलं आहे. आज आपण इथंच थांबतोय. पुन्हा वेगळ्या ठिकाणी भेटू वेगळ्या मुद्द्यांसह. तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो. आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.